नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समितीची निवडणूक बिनविरोध पार पडली असली तरी पडद्यामागील राजकारणानं चांगलीच खळबळ उडवली। राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मुकेश शहाणे यांनी सभापती पदासाठी अर्ज दाखल करत भाजपसमोर अनपेक्षित आव्हान उभे केले होते। संख्याबळ अपुरे असल्याचं माहीत असूनही राष्ट्रवादीनं घेतलेली ही आक्रमक भूमिका राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली। महापौर पदाच्या निवडीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता। महायुतीचा घटक पक्ष असतानाही निर्णय प्रक्रियेत योग्य सन्मान मिळत नसल्याची भावना राष्ट्रवादीत होतं। वरिष्ठ नेत्यांचे फोटो न वापरणं, बैठकीत प्रतिनिधित्व कमी मिळणं यांसारख्या मुद्द्यांवर नाराजी दाटली होती। त्याच पार्श्वभूमीवर महापौर भाजपाचा, उपमहापौर शिवसेनेचा तर स्थायी समिती राष्ट्रवादीकडे असा राजकीय समतोल साधण्याचा संदेश देण्यासाठी हा अर्ज भरल्याचे बोलले जात आहे। स्थायी समिती ही महापालिकेची आर्थिक कणा मानली जाते, त्यामुळे या पदावर दावा सांगत राष्ट्रवादीनं महायुतीत आपले स्थान स्पष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे। मात्र पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार आणि शहराच्या विकासाला प्राधान्य देत निवडणुकीतून माघार घेतल्याचे मुकेश शहाणे यांनी जाहीर केले। वरिष्ठांच्या आदेशानुसार काल माझी अध्यक्षांची भेट झाली। कुठलाही निरोप आल्याशिवाय काही माघारी घ्यायची नाही, परंतु आता वर्षांचं बोलणं झाल्यानंतर वर्षांच्या आदेशानुसार वर्षांचा फोन आला का आपण विकासासाठी माघार घेतली पाहिजे, असं वर्षांचं त्यांचं एकमताने बोलणं झालं असेल त्या पद्धतीने त्यांचा निरोप आला। आणि मी आज तटकरे साहेब असतील, भुजबळ साहेब असतील यांच्या आदेशानुसार मी आज फॉर्म मागा घेतला आहे। ते वर्षांचं काहीतरी बोलणं झालेलं असेल त्याच्याशिवाय माघारी घ्यायला लावणार नाही, परंतु विकासाची दूरदृष्टी ठेवून वरिष्ठांनी हा निर्णय घेतलेला आहे। तुम्ही बिनशर्त पाठिंबा दिला होता, कुठल्या भरोशावर तुम्ही निवडणुकीला सामोरं जात होते? संख्याबळच नव्हतं तुमच्या? संख्याबळ जरी नसलं परंतु महायुतीचं घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी पक्ष आहे। तुम्ही बघितलं असेल, महापौर त्यांच्याकडे दिलं, शिंदे सेनेकडं उपमहापौर दिलं, तर स्थायी समिती ही युतीला सामावून घेण्यासाठी वरिष्ठांनी मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली होती, परंतु त्यांचा काय निर्णय झाला असेल त्या निर्णयानुसार मला त्यांनी आता माघार घ्यायला लावली, त्यानुसार आपण माघार घेतलेली आहे। महापौरांचं असं म्हणणं आहे की बिनशर्त पाठिंबा दिला होता, तर मग नंतरच्या काळामध्ये अशा कुठल्या अटी शर्तींचा मुद्दा येत नाही? 100% बिनशर्त पाठिंबा हा राष्ट्रवादी स्वतःहून दिला होता, परंतु उपमहापौर महापौर निवडीच्या कालावधीत महापौर उपमहापौर हे कुठेही वरिष्ठांना राष्ट्रवादीच्या नेत्यांना कुठेही भेटलेले नाही। भुजबळ साहेब असतील, तटकरे साहेब असतील, सुनेत्राताई असतील, यांनाही कुठल्याही प्रकारे ते भेटले नाही। शहरात सगळीकडे होल्डिंग लागले होते, महायुतीचे सगळे प्रोटोकॉलनुसार फोटो टाकले गेले, परंतु राष्ट्रवादीला तिथं डावलण्यात आलं होतं, त्या अनुषंगाने हा फॉर्म भरला गेलेला होता। या संपूर्ण घडामोडींमुळे नाशिकच्या राजकारणात महायुतीतील अंतर्गत अस्वस्थता उघड झाली आहे। बिनविरोध निवड झाली असली तरी राष्ट्रवादीच्या या दबावाच्या डावामुळे भविष्यातील सत्ता समीकरणांबाबत नवे संकेत मिळत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे।